विदर्भामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळसह चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत, तर शेती पिकांचंही मोठं नुकसान झालंय। सरकारनं मदत करावी अशी अर्थ हाक आता शेतकऱ्यांनी दिली आहे। बघूया। संपूर्ण विदर्भात पावसानं हाहाकार माजवलाय। पूर्व आणि पश्चिम विदर्भात आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती। गेल्या 1.5 महिन्यांपासून ओढ दिलेल्या पावसानं विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं। बुलढाणा, अमरावती, यवतमाळमध्ये तर पावसानं कहर केलाय। वाशिम, अमरावती, चंद्रपूर आणि अकोल्यात सुद्धा पावसानं थैमान घातले। अनेक नद्यांना पूर आला आणि त्यामुळे जनजीवनावर विपरीत परिणाम झाला। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजावर अक्षरशः आघात बसला। शेतकऱ्याजवळ पैसा उपलब्ध नसताना शेतकऱ्याने सावकाराकडून, व्यापाऱ्याकडून, कोणाकडून उसने पासने आणून शेती ही पेरणी केली आणि अगोदर पाणी येत नव्हतं असं म्हणलं जात होतं, पण इथला पाणी पडला काल रात्रीला की महापुराने शेतकऱ्याचे शेती पिकं हे नष्ट करून टाकले। बुलढाण्यातील जळगाव, जामोद आणि संग्रामपूर परिसरात पावसानं थैमान घातले। गावकुसातील छोट्या मोठ्या नद्यांनाही पूर आलाय। अनेकांच्या घरात पाणी शिरलंय आणि त्यामुळे त्या सर्वांचे संसार उघड्यावर आले। नुकत्याच तोंडावर काढलेल्या शेती पिकांचाही चिखल झालाय। जळगाव, जामोद या तालुक्यातील वडगाव, पाटण, मडाखेड, इलोरा, बडशिंगी ही गावं तर पाण्याखाली गेली आहेत। लोकांच्या घरात पाणी शिरलंय। संपूर्ण रात्र त्यांना जागून काढावी लागली आहे। गावांना जोडणारे पुलही पाण्याखाली गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटलेला आहे। पैनगंगा नदीला मोठा पूर आलाय। उगमस्थानापासून अवघ्या 15 किलोमीटरवर पैनगंगा नदीनं आपलं पात्र सोडलं। तसंच जवळच असलेल्या येळगाव धरणाची पाणी पातळीही वाढली आहे। काल रात्रीपासून जळगाव, जामोद तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्यामुळे बहुसंख्य नदी नाले जे आहेत जळगाव, जामोद तालुक्यात ते ओसंडून वाहत आहेत। सोबतच त्यामुळे अति पावसाळ्यामुळे आपण मागे पाहू शकता अशा स्वरूपाचे प्रत्येक शेतात पाऊस जमा झालेला आहे। त्याच्यामुळे फार मोठी पिकाची हानी झालेली आहे। बुलढाणा जवळून वाहणारी पैनगंगा नदी तिनं पात्र सोडलंय। बुलढाण्यापासून सागवण नावाचं जे गाव आहे अवघ्या 4 किलोमीटरवर, तर ही ज्या नदीनं पात्र सोडलंय आणि शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे। प्रशासन सतर्क आहे। सकाळपासूनच म्हणजे पहाटेपासूनच पोलीस आणि तहसील ऑफिसचे कर्मचारी तसंच तहसीलदार या ठिकाणी लक्ष देऊन आहेत। ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे त्या ठिकाणी नदीकाठचे शेते आणि नदीकाठची जी जनावरांची गोठे असतील त्या ठिकाणी जनावरांची काळजी घ्या आणि त्या ठिकाणून जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवा। तसेच अशा या धोकादायक पुलावरून जेव्हा पाणी वाहत असल्यास त्या ठिकाणी चुकूनही जाऊ नका असं प्रशासनाकडून इशारा देण्यात आलाय, सांगण्यात आलेला आहे। अकोला जिल्ह्यातही सर्वदूर पावसानं हाहाकार माजवलाय। तेल्हारा, चोहट्टा बाजार मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। पारळा इथल्या नदीला पूर आल्यामुळे नदीचं पाणी पुलावरून वाहतंय। सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनानं या मार्गावर दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती बंद केली आहे। त्यामुळे या मार्गावर प्रवाशांची गैरसोय होते। अकोला जिल्ह्यात पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित केलाय। शहरातून वाहणाऱ्या मोरणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। नदी दुथडी भरून वाहते आणि त्यामुळे जुन्या शहराला नव्या शहराशी जोडणाऱ्या राजराजेश्वर रामसेतूजवळ पाणी अवघ्या 1 फूट अंतरावर पोहोचले। माळेगाव बाजार इथल्या नाल्यालाही पूर आलाय। नाल्याचं पाणी गावात शिरल्यामुळे अनेक भाग जलमय झाले। पावसाचा जोर कायम असल्यामुळे नागरिक सध्या चिंतेत आहेत। बाळापूर तालुक्यातील मन, निर्गुणा आणि महेश या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। नद्यांच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। महसूल, आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना सुद्धा दिल्या। नदीकाठच्या गावांमध्ये खबरदारीचा इशारा सुद्धा दिला।
तिकडे चंद्रपूर आणि यवतमाळमध्येही मुसळधार पाऊस झालाय. शहराच्या अनेक भागात पाणी साचलंय. शहराच्या मध्यवस्तीमधील दत्त चौकात सुद्धा रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहू लागले. दत्त चौक ते दाते कॉलेज चौक या मार्गावर नाल्याचं सदोष बांधकाम केल्यामुळे रस्त्यावरील पाणी थेट दुकानांमध्ये शिरले. हा मार्ग तयार होत असतानाच स्थानिक व्यावसायिकांनी या कामाबद्दल आक्षेप नोंदवला होता. मात्र नगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या तक्रारींकडे सपशेल दुर्लक्ष केलं. परिणामी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे साहित्यांचं नुकसान झालं. यवतमाळमध्ये गेल्या 2 दिवसात अनेक भागात अतिवृष्टी सदृश पाऊस झालाय. शेत शिवारात पाणीच पाणी झालं. लाडखेड, बोरी, कारभार या परिसरात मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेली. कापूस, सोयाबीन, तूर आणि भाजीपाला या पिकांमध्ये पावसाचं पाणी साचले आणि त्यामुळे पूर्णपणे ही पिकं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील दहेली गावाजवळ नदीमध्ये एक कार वाहून गेली. या कारमधील पती झाडाचा आधार घेत बचावला, मात्र त्याची पत्नी आणि 2 मुली या पाण्यामध्ये वाहून गेल्या. त्या तिघींचा शोध अद्याप लागलेला नाहीये. लोणी इथले अविनाश खंडारे आपली कार घेऊन कुटुंबियांसहित गावी परतत असताना अडाण नदीवरील पुलावर त्यांचं वाहन पुराच्या पाण्यात वाहून गेलं. अविनाश झाडाच्या साहाय्यानं बचावले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बचाव पथकानं त्यांची सुटका केली, मात्र पत्नी आणि मुली पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बेमळा धरणात जलस्तर वाढलाय. धरणाचे सर्व 20 दरवाजे 150 सेंटीमीटरनं उघडले. 2500 घनमीटर क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय. दर अर्ध्या तासानं जलसाठा वाढत असल्यामुळे सर्व 20 दरवाजे उघडले. गेल्या 24 तासांपासून संपूर्ण पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय. अमरावती जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे जिल्ह्यातील दिघी कोल्हे या गावात चक्क रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झाले. आधीच दुबार पेरणीचं संकट आणि त्यामध्ये आता डोळ्यात देखत शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली आहे. पोटच्या जीवाप्रमाणे जपलेलं पीक असं उद्ध्वस्त होताना पाहून बळीराजा अक्षरशः कोलमडून गेला. घरात पाणी शिरल्यामुळे संसार उघड्यावर आहे. शेतात पाणी शिरलंय, पीकही जमीनदोस्त झालीये. दोन्ही बाजूनं बळीराजावर अस्मानी संकट कोसळलंय. मायबाप सरकारला शेतकरी आर्त हाक देत आहे. या सरकारनं आता या संकटातून बळीराजाला हात देऊन बाहेर काढावं अशी विनवणी शेतकरी करतायत. विदर्भातील शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर आणि डोळ्यांमध्येही पाणीच पाणी आहे. हे अश्रू पुसून बळीराजाला आधार देण्याची गरज आहे. जो काळ्याशार मातीतून नवा अंकुर फुलवतो तोच आपला शेतकरी राजा याही संकटातून निश्चितच बाहेर पडेल. पण त्यासाठी त्याला नक्कीच मदतीची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.